हेलो ट्रेडर्स। तो आज हमारे ऑफलाइन कोर्स मेंबर से मिलने वाले हैं और उनका पैनल पूछेंगे लास्ट 3 मंथ का कि उन्होंने कितना प्रॉफिट जनरेट करा है या कितना लॉसेस उन्होंने करे हुए हैं। अपने बैचेस कब करे थे ऑफलाइन? ऑफलाइन बैचेस नवंबर अक्टूबर पिछले साल। पिछले साल में नवंबर अक्टूबर में करे थे और वहाँ पे वो लर्निंग्स कर रहे थे। तो उनका हम लास्ट 3 मंथ्स का पैनल देखने वाले कि उन्होंने किस तरीके से ट्रेड करे, क्या चीज़ें उन्होंने इम्प्लीमेशंस करी और अभी के हिसाब से उनका टोटल पैनल क्या हो रहा है। तो आप बताइए, अभी उनके आप ट्रेड देखने की कोशिश करोगे। अभी उन्होंने फंड्स विड्रॉल करके रखे, तो अभी मैं आपको उनका टोटल पैनल दिखाने वाला हूँ। ये उनकी हिस्ट्री है, ट्रेड हिस्ट्री है कि उन्होंने किस तरीके से ट्रेड लिया, कहाँ से स्टार्ट किया। तो आप मुझे बता सकते हैं इन ब्रीफ में कि आपने ट्रेड्स किस तरीके से प्लान करे थे, किस तरीके से आपने ऑर्डर्स एग्जीक्यूट करवाते हो और क्या प्लानिंग रहती है आपकी? जेव्हा आम्ही क्लास जॉईन केला, क्लास नंतरनं थोडंसं प्रॅक्टिस म्हणजे व्हिडिओ वगैरे बघितले सुरुवातीला. व्हिडिओ वाईज जो काही प्लॅन आहे की टेक्निकल ॲनालिसिस असेल किंवा जो काही जो काही सिलेबस असेल, मग सिलेबसमध्ये कार्तिक भाऊंनी शिकवलं सगळ्या गोष्टी की बी-ओ-एस स्ट्रक्चर, सी-एच-ओ-सी-एच, नंतरनं इलाइट थेरी, त्यानंतरनं आय-डी-एम, आय-सी-टी कन्सेप्ट, त्याच्यानंतरनं जे काही इंडिकेटर्स आहेत, की त्याच्यामध्ये मूव्हिंग ॲव्हरेज असेल किंवा 9 ई-एम-ए थेरी किंवा आत्ता नवीन जे अपडेट त्यांनी केले ते अजून शिकतोय. त्यांचे व्हिडिओ बघतोय म्हणजे जुन्या ज्या व्हिडिओ आहेत. अ, म्हणजे एक व्हिडिओ एकदा बघितली तर सुरुवातीला समजत नाही. पण त्या जर 2-3 वेळा बघितल्या तुम्ही कारण की तेव्हा मी नवीन होतो त्यामुळं सुरुवातीचा जो कोण बिगिनर असेल, त्याला सुरुवातीला ट्रेडिंग समजणार नाही, की काय आहे ते. तीच ट्रेडिंग जर तो 2 ते 3 वेळा ती व्हिडिओ बघेल, तेव्हा ती त्याला कन्सेप्ट पण क्लिअर होऊन जाईल आणि जो काही तुम्ही ट्रेड प्लॅन कराल, तो ट्रेड सक्सेसफुल पण होईल. तर त्या अनुषंगाने मी सुरुवातीला ट्रेड प्लॅन केले. अ, आणि जवळपास सुरुवातीलाच मी एक 1,00,000 अमाउंट जनरेट केली. मग त्याच्यामधून मग हळू-हळू ग्रोथ होत गेलो. मग त्याच्यानंतरनं शिकत गेलो, की लॉसेस पण केले मी. लॉसेस पण झाले माझे म्हणजे मार्केटमध्ये ॲज कंपेअर टू प्रॉफिट लॉसेस कमी आहेत त्या मानाने. म्हणजे एक मनी मॅनेजमेंटचा एक टाइप आहे, तो फॉलो केला. ठीक है, अपन ट्रेड हिस्ट्री बगुस हम ट्रेड हिस्ट्री देखते हैं उनके साथ साथ में। तो यहाँ पे आप मुझे बता सकते हैं कि अपने इनिशियल बेसिस में क्या अमाउंट डिपॉजिट करी थी? सुरुवातीला मी $30 डिपॉझिट केले आणि $30 पासूनचा जो प्रवास होता, तो माझा 1,20,000 पर्यंत गेला. मग त्याच्यानंतरून मी भाऊंच्या व्हिडिओ बघितल्या, की त्याच्यामध्ये वीक टू वीक आपण विथड्रॉलमेंट केले पाहिजेत. का? तर आपला एक जो फंड आहे तो जनरेट होतो आणि भले आपल्याला जास्त अमाउंट सपोज $1,000 तुम्ही हे केले, प्रॉफिट केला, तर तो $1,000 जाऊ पण शकतो. हं. त्यामुळे तुम्ही पहिली एक बेसिक अमाउंट आहे ती विथड्रॉल करा. का? तर ज्या मी $30 पासून सुरुवात केली, तर मग माझी अमाउंट जर 1,20,000 जर झाले असेल, तर मी त्यातले ₹1,00,000 विथड्रॉल मारणार आणि अमाउंट किती ठेवणार? एक 100 USD किंवा 200 USD पर्यंत अमाउंट ठेवणार. मग त्याच्यापासून मी परत ट्रेडिंगला सुरुवात करणार. का तर मी मार्केटमधून ती अमाउंट मी कमवली आणि माझं सायकॉलॉजी पण अशी डिस्टर्ब होणार नाही. भलेही मला लॉस झाला तरी माझं माइंड कॉन्स्टंट राहणार. का? तर हे जे पैसे आहेत हे मार्केटने मला दिलेत आणि मार्केटच्या पैशावरच आपण मनी टू मनी क्रिएट करतोय. तर हीच सायकॉलॉजी वापरली मी, की म्हणजे माझा जो माइंडसेट मी क्रिएट केलाय, भलेही मला लॉस झाला, तरी तो लॉस प्रॉफिटमधला आहे. म्हणजे जे प्रॉफिट जनरेट झाले त्याच्यामधला तो लॉस आहे. तर मला सांगू शकता का तुम्ही, ते तुम्ही किती क्वांटिटीजने स्टार्टिंगला ट्रेड टाकत होते? किती लॉटनी? सुरुवातीला मी 0.03 पासून स्टार्ट केला. त्याच्यानंतरनं प्रत्येक लॉट ट्राय केला. कारण की आपल्याला ते व्हेरिएशन पण समजलं पाहिजे, की कॅन्डलचं म्हणजे कॅन्डल सपोज बायिंगला ट्रेड घेतला, तर बायिंग साइडला किती पिप्स वर गेल्यावर तुम्हाला किती प्रॉफिट मिळतो. त्यामुळं मग मी 0.03 मग 0.05 मग 0.1, 0.2, 0.3, 0.5 मी 1 लॉटचा पण ट्रेड प्लॅन केला होता. तो पण सक्सेस झाला होता 1 लॉटचा. जवळपास तिथं $450 जनरेट केले होते. तो माझ्या म्हणजे आयुष्यातला मोठा ट्रेड होता. सपोज अपन चार इसमें हम देखते हैं, इसमें आप देखने की कोशिश करोगे तो बहुत अच्छा विनिंग रेट यहाँ पे रखा है उन्होंने। आप देखने की कोशिश करो तो बहुत अच्छी कंसिस्टेंसी 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 आपको विनिंग देखने के लिए मिलेंगे।
ये था आपका बड़ा ट्रेड जहाँ पे आपने अमाउंट जनरेट कर 433 तो ग्रेट। यहाँ पे आप देखोगे तो $245, $37, $1 अभी ये जो $1 के ट्रेड है ये किस तरीके से करे हुए हैं? $1 जो ट्रेड होता मी सुरुवातीला तो ट्रेड बाईंगचा असेल हां, बाईंगचाच ट्रेड होता. तर जेव्हा मार्केट बाईंग साईडला मूव्हमेंट झाली तेव्हा मी एस-एल ट्रेल केला होता. तर तो एस-एल $1 पर्यंत गेला होता. म्हणजे तेव्हा मार्केट जवळपास कॉस्ट टू कॉस्ट ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट मी तो ट्रेड प्लॅन केला होता. तो ओके हिट झाला. अभी आप मुझे बता सकते हैं ये जो लॉस आपने करा हुआ है, ये जो बिग लॉस हमें दिख रहा है, आप देखोगे तो यहाँ पे आपने अच्छा अमाउंट जनरेट करा है बट आपका लॉस भी हुआ है। हो. तो इसकी साइकोलॉजी मुझे बता सकते हो कि आपको इसने आप इससे इम्पैक्ट करे क्या? इसके आपसे आपकी साइकोलॉजी खराब हुई क्या? इससे आपने कैसे डील करा? जेव्हा मला 196चा लॉस झाला, तो माझ्यासाठी मोठा लॉस होता. कारण की आपल्याला मार्केट सुरुवातीला पॉझिटिव्ह पण बनवतं आणि आपल्याला निगेटिव्ह पण बनवतं. बट मी निगेटिव्हचा विचार जास्त नाही केला. पॉझिटिव्हकडेच वळालो. कारण की निगेटिव्ह जर झाला, तर मग ट्रेडिंग लाईफमध्ये निगेटिव्ह होणं म्हणजे खूप म्हणजे अ, ग्रेट, शक्यतो ट्रेडिंग निगेटिव्ह नाही व्हायचं राइट. ट्रेडिंगमध्ये. तर मग मी पॉझिटिव्हली घेतलं. 1-2 दिवस थांबलो. परत व्हिडिओ चालू केल्या. व्हिडिओमध्ये परत माझा कुठं लॉस झाला. जेव्हा मार्केट आपण म्हणतो की मार्केट आपल्या साईडने चालू आहे. पण कधी-कधी मार्केट आपल्याला एस-एल पण हिट करून जातो. आणि मी ह्याला एस-एल लावायचं राहून गेला होता माझा, ह्या ट्रेडला. त्यामुळं तो निगेटिव्हला जेव्हा फिरला, तर त्यांनी जेवढं काय 196 तेवढं पूर्ण लॉस झाला. बाकी आप ट्रेड देखोगे तो छोटे-छोटे ही लॉसेस है, बड़े लॉसेस आपने कहीं किए नहीं, कंपेयर करेंगे प्रॉफिट से, तो यहाँ पे आप फिर से देखोगे तो आपने यहाँ पे फिर से रिकवरी करी गई है। हां. यहाँ पे फिर से आपने $100 जनरेट करे, यहाँ पे $136 जनरेट करे, बट लॉस आप देखोगे तो 24 ही डॉलर्स है, $10 है, $11 है और यहाँ पे आप देखोगे तो यहाँ पे आपने एक बड़ा अमाउंट लूज़ करा है, हं. जहाँ पे 319 के आसपास आपको लॉस देखने के लिए मिलेगा और यहाँ पे $150 के आसपास लॉस त्या देखने के लिए मिलेंगे। त्यावेळे इसकी मुझे साइकोलॉजी बता दीजिए। सॉरी. त्यावेळेस काय झालं होतं, की मी जेव्हा ₹1,00,000 विथड्रॉल मारले होते. त्याच्यानंतरनं मार्केटमध्ये माझ्या जवळपास $300 होते अवेलेबल. तर $300 मधनं मग मी $300 नंतरनं मी अजून प्रॉफिट जनरेट केले. पण त्याच्यानंतरनं माझी त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग झाली होती. तर ओव्हर ट्रेडिंगमुळं माझा तो लॉस झाला. ओके. आणि त्याच्यानंतरनं मग समजलं की ओव्हर ट्रेडिंग पण करायची नाही मार्केटमध्ये. मी अगोदरच ठरवलं होतं की ओव्हर ट्रेडिंग करायची नाही, पण ती बाय डिफॉल्ट माझ्याकडून झाली ओव्हर ट्रेडिंग आणि हे होणं पण इम्पॉर्टंट आहे, की ओव्हर ट्रेडिंगमुळं आपण कंट्रोलमध्ये राहतो राइट. आणि प्रत्येकाला आहे ना, प्रॉफिट मिळतो प्रत्येकाला. अभ्यास केला की प्रॉफिट भेटतोच. पण लॉसेस भेटलेच पाहिजे. कारण की लॉसेस भेटल्यानंतरनं समजतं की आपण जो काही स्टडी करतोय त्याच्यात किती परिपूर्ण आपण होणार आहे म्हणजे नाही का, राइट। त्या गोष्टी. तो आप पूरा इसको देखोगे तो बहुत अच्छे आपने ट्रेड्स वगैरह करे हुए हैं, प्रॉफिट्स करे हैं, प्रॉफिट्स के बाद ही बड़े लॉसेस जो भी देखने के लिए मिल रहे हैं उसको भी आपने ओवरकम करा हुआ है। अच्छी चीज़ें यहाँ पे देखने के लिए मिल रही है, तो हम ओवरऑल आपका पी&एल मेटाट्रेडर 5 में देखते हैं कि किस तरीके से है, तो आप आज दिखा सकते हो। ये इनका रियल अकाउंट है मेटाट्रेडर 5 में, आपको दिखाता हूँ। एक्सएम का ही अकाउंट है, एक्सएम में कंटिन्यू ट्रेड कर रहे हैं। तो ओवरऑल आप देखोगे लास्ट 3 मंथ्स का हम पी&एल ओपन करते हैं, तो आपको यहाँ पे कंसिस्टेंसी देखने के लिए मिलेगी। दिख रहा है क्या? $874 के आसपास इन्होंने लॉस करके प्रॉफिट करके टोटल जनरेट करा हुआ है। डिपॉज़िट्स देखने के लिए मिलेंगे, विथड्रॉल्स देखने के लिए मिलेंगे। डिपॉज़िट्स, विथड्रॉल्स ज़्यादा क्यों दिखा रहे हैं, इसका रीज़न मैं आपको बताता हूँ। इसका रीज़न ये है क्योंकि वो कंसिस्टेंसी पैसे को डिपॉज़िट करते हैं, स्मॉल अमाउंट रखते हैं और उसको विथड्रॉल करके चलते हैं। ये हमने उनको बताया गया है कि आप इस तरीके से चलिए जिससे आपको बड़ा लॉसेस देखो, आपने बड़े लॉसेस देखे कि जहाँ पे $300 भी लूज़ किया, आपने ऐसा भी देखा है जहाँ पे $500 $1000 भी उन्होंने अर्न करे हुए हैं। तो ये जो पूरी साइकोलॉजी है, ये साइकोलॉजी किस तरह से होती है, जब आप इस तरह से मेंटेन करके चलते हो तो आपको फंड वन साइडेड में जब आपका माइंड ब्लॉक होता है तब लूज़ नहीं होता। ओके? तो इस तरीके से उनका पूरा स्ट्रक्चर है, तो बहुत अच्छा लगा आपका पूरा पैनल देख के और बहुत अच्छी ग्रोथ आ रही है। हमें मतलब ऑफलाइन मेंबर्स हमारे इस तरीके से ग्रो हो रहे हैं, तो एक मेरे लिए तो बहुत बड़ी प्राउड मोमेंट है। हमारे स्टूडेंट इतने अच्छे ग्रो कर रहे हैं। तो आप कुछ चीज़ें बोलना चाहोगे? नक्कीच. क्लासमुळे भरपूर गोष्टी क्लिअर होतात. आपण ट्रेडिंग लाईफ म्हणजे ट्रेडिंग जेव्हा करतो, म्हणजे विदाऊट क्लास जेव्हा आपण ट्रेडिंग करतो, तेव्हा आपल्याला लॉसेस खूप होतात. हां, लक चांगला असेल तर प्रॉफिट नक्की होतो. पण लक खराब असेल तर लॉसेस खूप होतात. पण क्लासमुळे एक बेनिफिट जास्त चांगलं मिळालं, की कुठून आपल्याला प्रॉफिट जनरेट म्हणजे कोणत्या पॉइंटला आपण प्रॉफिट करू शकतो किंवा ठीक आहे आपला एस-एल हिट झाला तरी इट्स ओके. आपण एस-एल लावलाय, आपण आपला लॉस डिक्लेअर केलाय ऑलरेडी, की एवढा लॉस होणार आहे. जर मला 10,000 पाहिजे असेल तर मी 1000-2000 चा एस-एल लावणार. पण
मला 10,000चे 20,000 करायचे असतील, तर मी नक्कीच एस-एल ट्रेल म्हणजे आपण बघतोच गोल्डमध्ये भरपूर वेळा ट्रेंडिंग मार्केट असते. ट्रेंडिंग मार्केटला आपण पॉइंट पकडतो. म्हणजे ह्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, मी आता टेक्निकल एनालिसिस व्हिडिओच्या सुरुवातीला तुमच्यासोबत शेअर केल्या. तेवढ्या शिकल्या, त्याच्यामध्येच तुम्ही फोकसिंग केलं किंवा त्याच्यावरतीच तुमचा एक सेटअप रेडी ठेवा, की तुम्ही ह्या सेटअपवरच काम करताय. मग तो छोटा असो किंवा मोठा असो. छोटा सेटअप तुम्ही क्रिएट केला, की त्याच्यावरती तुम्हाला प्रॉफिट नक्कीच होणार. आणि माझं तेच झालं, की मी छोटा सेटअपच आता सध्या छोट्या सेटअपवर आहे. नक्कीच ह्या भविष्यात अजून ग्रोथ येईल. भविष्यात अजून ग्रोथ होईल आणि सार्थक भाऊंनी चांगल्या प्रकारे शिकवले. आत्ता जे काही नवीन बॅचचे जे काही स्टुडंट आहे, त्यांनी लक्षपूर्वक जे काही व्हिडिओ देतात ते सार्थक सर, त्यांचे व्हिडिओ नक्की बघा. आणि व्हिडिओ बघायचं रिझन असं आहे, की त्यांचं शिकवण्याचं स्किल पण त्या लेव्हलचं आहे. तुम्ही त्यांना मराठीत, हिंदीत, इंग्लिशमध्ये कोणत्याही भाषेत विचारा, ते तुम्हाला कधीही सांगू शकतात. अवेलेबल टाईम त्यांचा जेव्हा असेल तेव्हा. आमचं तेच झालं की आम्ही अवेलेबल टाईममध्ये त्यांना विचारलं, त्यांनी आमच्या कन्सेप्ट क्लिअर केल्यात. पण एवढ्या कन्सेप्ट आमच्या क्लिअर झाल्यात आहे, पण अजून पण आम्हाला डाउट्स आहेत. पण डाउट असणं पण इम्पोर्टंट आहे, की तुमचे जेवढे डाउट्स असतील तेवढे क्लिअर झाले, तर तुम्ही सायकॉलॉजी पहिली गोष्ट मेंटेन ठेवता आणि ट्रेडिंग म्हणजे जे काय ट्रेडिंग करता ते व्यवस्थित करा. ग्रेट, ग्रेट। बहुत अच्छा लगा आपसे मिलके, आफ्टर अ लॉन्ग टाइम हम मिले। बहुत अच्छी चीज़ें हमें इनकी ग्रोथ बहुत देखी है। जब कोर्सेज़ इन्होंने जॉइन करे थे तो इनको कुछ भी मतलब ना फॉरेक्स, इंडियन मार्केट्स ऐसा कुछ भी चीज़ें पता नहीं थी और इसी चीज़ों से प्रॉफ़िट्स वग़ैरह जनरेट करके उन्होंने एक लैपटॉप भी लिया है। आप दिखा सकते हैं लैपटॉप, आप देखोगे तो मैं आपको दिखाता हूँ। जस्ट M4 आप देखोगे तो एक मैक M4 चिप का एक लैपटॉप लिया है, इसकी लगभग वैल्यूएशन 1 लाख के आसपास होगी। तो मैंने आपको टोटल 3 मंथ का P&L दिखाया उनका, किस तरह चीज़ें चल रही है। अभी मार्केट थोड़ा साइडवेज़ है, तो इस मंथ में इतना चीज़ें आपको देखने के लिए नहीं मिलेंगी। बट जैसे स्लोली और चीज़ें प्राइस एक्शन डेवलप होगा, तो उस तरीके से और प्रॉफिट जनरेट हो जाएँगे, तो कंसिस्टेंसी यही है नक्कीच. साथ में। तो आपको वीडियो अच्छा लगा होगा तो लाइक ज़रूर करना, अनसब्सक्राइब ज़रूर करना। ओके, थैंक यू।